नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सायली आता सगळ्यांसाठी स्वयंपाक करत असते. त्याच वेळेला तिथे असणारी विमल ही सायलीला म्हणत असते की आज आपण स्वयंपाक तर करत आहोत, पण सगळीच जण हा स्वयंपाक खातील ना. म्हणजे आधीच कोणीही या जेवणाला नाही म्हटलं होतं म्हणून म्हटलं, पण आता सायली म्हणते सगळीच जण नाही म्हटलेत म्हणून काय आपण जेवण बनवायचं ठेवणार आहोत का? सगळ्यांना जेवण तर द्यायलाच हवं ना. असं बोलून तिने आता सगळ्यांसाठी जेवण करायला सुरुवात केलेली असते. साधं आणि सोपं पिठलं आणि भात हेच तिने बनवायचं ठरवलेलं असतं. दुसरीकडे आता सायली ही पूर्णाजीच्या रूममध्ये जाते आणि पूर्णाजींना सांगत असते की चला पूर्णाजी बाहेर चला. पण पूर्णाजी काहीही ऐकायच्या बोलण्याच्या मनस्थितीत नसतात. त्या सरळ सांगतात सायलीला की मला काहीसुद्धा नको आहे, मला तू कुठे घेऊन चालली आहे. सायलीला माहिती होतं जर आधीच मी सांगितलं की आपल्याला जेवायला बाहेर जायचं आहे म्हटल्यावर ते येणार नाहीत, म्हणूनच तिने काहीच सांगितलं नाही. ती सरळ फक्त घेऊन गेली आणि म्हणाली की चला ना, माझं काम आहे. दुसरीकडे आता सगळेजण अस्वस्थ होते. म्हणजेच रविराजांना सुद्धा या सगळ्या गोष्टीचा धक्का बसला होता. नागराज म्हणतो की मुलांकडनं चुका होतात त्या आपण पोटाशी घालायला हव्या, पण मुलांकडनं झालेल्या चुका या पोटाशी घातल्या तरीसुद्धा त्रासच होतो. मुळात आपल्या मुलांनी चुका केलेल्याच नाही आहेत. जे काही केलं आहे ना ते गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्याची शिक्षा ही तिला मिळायलाच हवी, असं देखील रविराज म्हणत असतात. त्याच वेळेला रविराज खूप जास्त अस्वस्थ असतात. हे आता प्रतिमाला दिसतं. प्रतिमा म्हणत असते की जे झालंय ते योग्य झाले, म्हणजे मला असं वाटतं तिला शिक्षा मिळायला हवी होती आणि योग्य ती शिक्षा तन्वीला मिळालेली आहे, असं देखील प्रतिमा आता बोलत असते. मग आता काय करायचं आहे? आपण गप्पच बसून राहायचंय का? नागराज रविराजांना म्हणतो. त्यावर रविराज जे आहेत ते मात्र म्हणत असतात की कधी कधी मला असं वाटतं ना की ही मुलगी आपली नाहीच आहे. कारण जर ही मुलगी माझी असली असती ना तर तिने एवढा मोठा पराक्रम केलाच नसता, असं काहीसं ते म्हणत असतात. तर दुसऱ्या क्षणी आता प्रतिमा जागेवरनं उठते आणि तिला कळून चुकलेलं असतं की सकाळपासून घरात कोणीही जेवलेलं नाही. जसं इथे सायली सगळ्यांसाठी जेवण बनवायला उठलेली असते ना, तसंच तिथे देखील तोच प्रकार झालेला असतो. प्रतिमाने सुद्धा आता सगळ्यांसाठी स्वयंपाक केलेला असतो. तर दुसरीकडे अर्जुन हा सायली आणि त्याचसोबत घरातल्यांना एकटकपणे पाहत असतो. तर कल्पना म्हणत असते की विमलला मी तुला सांगितलं होतं की मला जेवण नको आहे, तरीसुद्धा जेवण कशाला केलं आहे. तर सायली म्हणते की आई, असा राग किती वेळ घेऊन बसणार आहात? मला माहिती आहे जे काही प्रियाने केले त्याचा राग सगळ्यांनाच आहे, पण तो राग घेऊन बसलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. सगळीजण या, बसा बरं, जेवायला बसा. आणि तो सगळ्यांनाच ती जेवायला वाढत असते. जेव्हा ती सगळ्यांना जेवायला वाढते ना तेव्हा सगळीच जण आता तिच्याकडे पाहत असतात आणि म्हणत असतात की माहिती आहे जो काही प्रकार घडतोय त्यामुळे सगळीजण टेन्शनमध्ये आहात, पण असं कसं चालणार आहे? बसा बरं सगळीच जण, आपण आधी जेवण करून घेऊया. जे काही झालंय ते मला कळतंय, पण त्याचा त्रास आपण स्वतःला का करून घ्यायचा आहे आणि किती दिवस आपण असं नाराज राहायचं आहे, असं देखील सायली आता सगळ्यांना बोलते आणि एक एक करून सगळ्यांना तिथे जेवायला बसवते. पण कोणीसुद्धा जेवायला सुरुवात करत नाहीत. सगळीजण आता पाहत असतात. पण आता सायली सगळ्यांना एक एक करून बसवते आणि पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी, आधी तुम्ही जेवायला सुरुवात करा. तुम्ही जेवायला सुरुवात कराल ना तर सगळीच जण जेवतीलही, बघाच बघा तुम्ही. पण आता पूर्णाजी यांची जेवायची इच्छा नसते, पण सायली थोडी ना हार मानणार आहे. सायलीने ठरवलेलंच असतं. सायली जी आहे ती आता पुढे येते आणि सायली सगळ्यांना सांगत असते की चला जेवायला सुरुवात करा. दुसरीकडे प्रतिमाने सुद्धा स्वयंपाक केलेला असतो आणि प्रतिमानेही इथे पिठलं आणि भात हेच केलेलं असतं. ती सांगत असते की चला तुम्हीही जेवायला बसा. म्हणजे कसं आपण एकत्र जेवायला बसायचं, जे काही झालंय ते सगळं काही विसरून जायचं. तिकडे तिला शिक्षा होते ते एका अर्थी योग्यच आहे, पण आपण या गोष्टीचा इतका विचार करायचा नाही, असं देखील आता प्रतिमा जी आहे ती म्हणत असते आणि ती सगळ्यांना जेवायला बसवते. पण कोणाचाही जेवायचा मूड नसतो. जसं सुभेदारांच्या घरात सेम प्रसंग झालेला असतो ना, अगदी तसाच प्रसंग आता इथे सुद्धा घडत असतो. म्हणजेच ती म्हणत असते की तुम्ही सगळीच जण जेवून घ्या बरं, मी तोपर्यंत ऐकणार नाही आहे तुमचं.
पण आता रविराज म्हणतात की खरंच ग प्रतिमा, मला भूक नाही आहे. पण आता प्रतिमा ऐकते थोडी ना. प्रतिमा म्हणत असते की मला कोणाचंही काही ऐकायचं नाही आहे. बसा बरं गपचूप सगळीजणं जेवायला, त्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि असं बोलून ती सगळ्यांनाच जेवायला बसवते. तर इकडे मात्र सायलीसुद्धा सगळ्यांना जेवायला बसवते, पण अजूनही कोणीही जेवणाला सुरुवात केलेली नसते. त्याच वेळेला सायली आता पूर्णाजींना पहिला घास भरवते. पूर्णाजींना म्हणत असते की पूर्णाजी चला जेवायला आपण सुरुवात करूया. आणि असं बोलून ती पहिला घास पूर्णाजींना भरवते. सगळेजण सायलीकडे पाहत असतात. सायलीने एकदम आपुलकीने पूर्णाजींना हा घास भरवलेला असतो. आणि त्याचमुळे आता पूर्णाजी ज्या असतात त्यांच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेलं असतं. कारण इतके दिवस सायलीला त्या ज्या काही बोलल्या होत्या त्यानेच त्यांना त्रास होत होता. आणि जी मुलगी या घरासाठी आपण चांगली समजत होतो तीच या घराच्या मुळाशी उठली होती हे सुद्धा पूर्णाजीला कळून चुकलेलं असतं. त्यामुळे पूर्णाजी सायलीने भरवलेला घास निमूटपणे खातात. तर दुसरीकडे अस्मितासुद्धा काही खात नसते. म्हणूनच सायली आता अस्मिताला म्हणते की अस्मिताताई तुम्ही जेवायला सुरुवात करा. अस्मिता म्हणते की सायली मी तुला किती वेळा सांगितले की मला काहीसुद्धा नको आहे, मला भूक नाही आहे. सायली म्हणते तुमच्यासाठी नाही हो अस्मिताताई, निदान बाळासाठी तरी खाऊन घ्या, कारण बाळ आतमध्ये उपाशी असेल. असं करू नका. पण तरीसुद्धा अस्मिता ऐकायला तयार नसते. अस्मिता म्हणत असते की नको आहे मला ना कंटाळा आला आहे, मला ना असं वाटतं की जेवूच नाही. पण सायली थोडी ना हार मानण्यातली आहे. सायली जी आहे ती स्वतः भात कोलसवते आणि तिला आता भरवायचंच ठरवते. कारण जोपर्यंत सायली भरवणार नाही तोपर्यंत कोणीही एकही घास खाणार नाही हे सायलीला माहिती असतं. आणि सायली जी आहे ती इतकी अस्मिताची काळजी घेते ना हे बघून पूर्णाजीचे सुद्धा डोळे भरून आलेले असतात. पूर्णाजी देखील एकटक आता सायलीकडे पाहत असतात. खरं तर सायली जी असते ती सगळ्यांचं आपुलकीने करत असते. अस्मिताला सुद्धा जेव्हा ती पहिल्यांदा घास भरवते ना तेव्हा अस्मिता जी आहे ती सुद्धा प्रचंड खुश झालेली असते. अस्मिताला सुद्धा एकदम भरून आलेलं असतं. दुसरीकडे प्रतापसुद्धा हे सगळं काही पाहत असतात. प्रताप यांना सुद्धा समजून गेलेलं असतं की खरंच आपल्या घरची उत्कृष्ट सून ही सायलीच असू शकते. त्यांना हे माहितीही होतं. पण तन्वीला घरातच सगळेजण सपोर्ट करत होते, म्हणजेच प्रियाला. त्यामुळे इतके दिवस कोणालाही काहीच बोलता येत नसतं. दुसरीकडे मात्र आता प्रतिमाने सुद्धा सगळ्यांना जेवायला बसवलेलं असतं. रविराजही म्हणत असतात की माझी जेवायची इच्छा नाही आहे प्रतिमा. पण आता प्रतिमा इथे थोडी ऐकणार आहे. शेवटी सायली आणि प्रतिमा या दोघीही मायलेकीच, त्यामुळे हे गुणही तसेच जुळलेले. म्हणजे जसं सायलीने सगळ्यांना हट्ट करून जेवण भरवलेलं होतं तसंच इथे प्रतिमासुद्धा थोडी ना हट्ट सोडणार आहे. ती आता म्हणत असते जे काही झालं आहे त्याबद्दल मला माहिती आहे, पण आपण असंच किती दिवस राहणार आहोत. मला असं वाटतं ना की चला जेवायला सुरुवात करायला हवी. तिने आता स्वतःच्या हातानेच रविराजांना घास भरवलेला असतो. त्यामुळे रविराज देखील जेवायला सुरुवात करतात. आता ती म्हणते की बघा तुम्ही जेवायला सुरुवात करा. त्याच पद्धतीने पुढे इकडे मात्र जी सुमन असते तिचीसुद्धा जेवायची इच्छा नसते. प्रतिमा सुमनकडे येते आणि म्हणते की मी तुझं काही ऐकणार नाही आहे. आत्तापर्यंत ऐकून घेत होती पण आता नाही, आता गपचूपपणे खायचं. आणि असं बोलून तिलासुद्धा घास भरवते. तर त्यावर नागराजला ती ओरडते की भाऊजी तुम्ही खाणार आहात की तुम्हालासुद्धा भरवायचं आहे का तुम्हालाही ओरडू रागवू. त्यावर तो म्हणतो की नाही माझी तुझ्यासमोर काही विषाद आहे का, मी खातो हा गपचूप. आणि असं बोलून तो आता जेवायला सुरुवात करतो. जेव्हा तो आता जेवायला सुरुवात करतो ना तेव्हा मात्र इकडे असणारी प्रतिमा जी आहे ती मात्र म्हणत असते की आता कसं व्यवस्थित वाटतंय. तर तिलासुद्धा जेवण्याचा आग्रह सुमन करत असते. पण ती म्हणते की नाही आधी तुमचं होऊ दे मग मी माझं जेवते. आता इथे सगळ्यांना सायलीने सुद्धा जेवण दिलेलं असतं. अस्मिता आणि पूर्णाजीला तिने स्वतः भरवलेलं असतं. पण इकडे मात्र कल्पनाने अजूनही जीवनाला सुरुवात केलेली नसते. कल्पना जी असते ती म्हणत असते की माझा ना विश्वासच बसत नाही. आपण ज्या मुलीवर विश्वास ठेवला त्या मुलीने कशा पद्धतीने आपला विश्वासघात केलाय बघितलंत ना. मला वाटलंही नव्हतं तन्वी असं सगळं काही करेल, पण ती तर एक नंबरची खुनी निघाली. गुन्हेगारांना सपोर्ट केला, त्या साक्षी शिकरे या व्यक्तीला सपोर्ट केला आणि तिथेच ती आता आपल्या मनातून उतरलेली आहे. आणि ती आपली सून आहे ना याचंच मला वाईट वाटतं असं देखील आता कल्पना बोलत असते. कल्पना हे सगळं बोलत असताना खरं तर कल्पनाला खूप जास्त त्रास होत असतो. तर प्रताप तिला शांत करत असतात. प्रताप म्हणत असतात की नाही या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा नाही आता. आणि त्याचसोबत
तुम्ही ना एक काम करा, चला जेवायला सुरुवात करा. कल्पनाला सुद्धा सायली सांगत असते, पण कल्पना काही ऐकायला तयार नसते. सायली आता ठरवते की नाही, जसं सगळ्यांना आपण भरवलं तसं आता कल्पनाला सुद्धा भरवायचं. त्याचबरोबर पूर्णाजीसुद्धा कल्पनाला समजवतात, जी मुलगी गेली आहे तिचा विचार का करतेस तू कल्पना, आणि तसंही या जीवनाचा अपमान कधी करायचा नाही. त्या मुलीने आतापर्यंत या जीवनाचा अपमान किती केला होता तू विसरतेस का, हे देखील पूर्णाजींच्या लक्षात आलेलं असतं. दुसरीकडे सायली ही आता कल्पनाला घास भरवते. जेव्हा सायली कल्पनाला घास भरवते तेव्हा कल्पना तोंड फिरवते. कल्पनाला खायचं नसतं, पण प्रताप थोडी ना हार मानणाऱ्यातले आहेत. प्रताप उठून येतात आणि सायलीच्या हाताला हात लावत कल्पनाला पहिला घास भरवतात. तेव्हा कुठे जाऊन कल्पना पहिला घास खाते. हे सगळं बघून मात्र अर्जुनचे डोळे आता भरून आलेले असतात. प्रताप सायलीला सुद्धा सांगतात की सायली तू सुद्धा जेवून घे ना, पण सायली म्हणत असते की नाही आई, मला नको आहे. बाबा तुम्ही जेवून घ्या ना, म्हणजे तुमचं झालं ना का मग मी जेवीन, असं देखील ती प्रताप यांना सांगते. अजून दुसरीकडे प्रताप यांनी सुद्धा जेवणाला सुरुवात केलेली नसते. म्हणूनच सायली पुढे येते आणि म्हणते की बाबा तुम्हीही जेवून घ्या ना, तुम्ही काय असेच बघत बसणार आहात का. पण प्रताप म्हणतात की हो थांब मी जेवतो. पण सायली कुठे ऐकते. सायली आता प्रताप यांना सुद्धा भरवायला जाते. शेवटी त्यांचं बॉन्डिंग हे मायलेकीचंच असतं. सायलीनेही प्रताप यांना घास भरवलेला असतो. त्यामुळे आता इकडे मात्र अश्रू दाटून आलेले असतात. अर्जुनला कळतं सायली तर सगळ्यांना जेवायचा हट्ट करते, पण सायली कुठे स्वतः जेवायला बसली. म्हणूनच अर्जुन आता किचनमध्ये जातो. सायलीला असं वाटतं की अर्जुनला भूक लागली आहे म्हणूनच तो किचनमध्ये गेलाय, तो स्वतःचं ताट तयार करतोय. पण नाही, इकडे मात्र अर्जुन स्वतःसाठी नाही तर सायलीसाठी सगळी तयारी करत असतो. सायलीला म्हणत असतो की हे असं कसं चालेल, चल आधी तूही जेवून घे. सायली म्हणते की सगळ्यांचं होऊ दे ना मग मी खाते. पण अर्जुन कुठे ऐकायला तयार असतो. अर्जुन म्हणतो की नाही, बसा बरं, सगळीजणं एकत्र बसा, आपण एकत्रच बसूया जेवायला. आणि त्याच वेळेला आता इकडे अर्जुन जो आहे तो आता सायलीला प्रेमाने घास भरवतो. त्याच वेळेला सायली म्हणत असते की नको नको मी खाईन ना, पण इथे कोणी मात्र हे सगळं ऐकायला तयार नसतं. तर दुसरीकडे आता अर्जुनने सायलीला घास भरवलेला असतो. सायलीला अनकम्फर्टेबल वाटत असतं, म्हणजे सगळ्यांच्या समोर कसं खाणार ना, पण अर्जुन थोडी ना ऐकणार आहे. अर्जुन सगळ्यांच्या समोर सायलीला प्रेमाचा घास भरवतो. तर एक नाही तर पूर्ण जीवनच अर्जुन सायलीला आता भरवत असतो. सगळ्यांनाही तो जेवणाचा आग्रह करत म्हणत असतो की चला तुम्हीही थोडं थोडं का होईना खाऊन घ्या. आज माझ्या बायकोने ना जेवण उत्कृष्ट बनवलंच आहे, रोजच बनवते, आजही मस्तच जमले बघा. आणि असं बोलून तो आता सगळ्यांनाच हळूहळू का होईना प्रेमाने घास भरवत असतो. तर दुसरीकडे मात्र आता सायली जी आहे ती सुद्धा मस्तपैकी जेवण एन्जॉय करते. जेवण झाल्यानंतर पूर्णाची आता रूममध्ये जातात. त्याच वेळेला आता पूर्णाजींना तो झालेला सगळा प्रसंग आठवतो. म्हणजेच पूर्णाजींच्या लक्षात येतं की आपल्यासोबत नेमकं काय काय झालं आहे. आपण त्या मुलीला लग्न करून या घरात आणलं, पण त्या मुलीने हे घर पूर्णपणे पोखरून टाकलं. खरं तर पूर्णाजीला असं वाटत असतं की त्यांच्या मागे उभी आहे ती सायली नाही तर कल्पना आहे. म्हणूनच आता पूर्णाजी बोलायला सुरुवात करतात आणि म्हणत असतात की काय गं कल्पना, आपण आहे ना आपल्या नातीपेक्षा म्हणजेच अस्मिताला जेवढा जीव नाही लावला ना त्यापेक्षा कितीतरी पटीने आपण या प्रतिमाच्या मुलीला जीव लावला. म्हणजेच आपल्याला असं वाटलं की ही प्रतिमाची मुलगीच हे घर सावरेल, पण बघितलंच ना काय होऊन बसलं. खरंच आपण इतका विश्वास त्या मुलीवर ठेवला, पण त्या मुलीने तर आपला पूर्णपणे विश्वासघातच केला. त्याच वेळेला हे सगळं बोलत असताना पूर्णाजीला अचानकपणे चक्कर येत असते. पूर्णाजी बिचाऱ्या रडत असतात. पूर्णाजी रडून रडून आपलं मन मोकळं करत असतात आणि म्हणत असतात की आपण डोळे झाकून त्या मुलीवर विश्वास ठेवला, पण त्या मुलीने अखेरीस काय केलं, आपला विश्वासघात. त्याशिवाय दुसरं तिने काहीच केलं नाही. आपण त्या मुलीला किती सपोर्ट केला होता, या घरात तिला सून म्हणून आणलं, पण तिने आपला विश्वासघात केला. पण नाही, आपण आहे ना खूप जास्त चुकलोय, पण इथून पुढे अशा चुका होणार नाही आहेत, असं देखील पूर्णाजी आता बोलत असते. त्याच वेळेला खरं तर माझी चूक झाली, तिला या घरात नातसून म्हणून आणली, कारण ती त्या लायकीची सुद्धा नाही आहे, असं देखील आता पूर्णाजी ज्या आहेत त्या म्हणत असतात. की उभं राहून सायली हे सगळं ऐकत असते आणि सायलीला कळत असतं की बिचाऱ्या पूर्णाजी किती स्वतःला त्रास करून घेत आहेत.
म्हणजेच त्यांना या सगळ्याबद्दल किती वाईट वाटतंय, पूर्णाची या प्रियामुळे किती स्वतःला त्रास करून घेत आहेत। तर दुसरीकडे आता पूर्णाची जेव्हा अशा रडत असतात ना, तेव्हा मात्र त्या ओक्साबोक्शी रडू लागतात आणि त्याच वेळेला अचानकपणे त्यांना चक्कर येते आणि त्या खाली पडणार। तितक्यातच तिकडे आता सायली आलेली असते आणि सायलीने येऊनच आता लगेच पूर्णाजींना धरलेलं असतं। पूर्णाजी, तुम्हाला काय होतंय असं देखील तिने विचारलेलं असतं। त्याच वेळेला पूर्णाजी काहीच बोलू शकत नसतात। आता सायली सगळ्यांना हाका मारते आणि अर्जंटमध्ये रूममध्ये बोलवून घेते। त्याच वेळेला सायली जेव्हा सगळ्यांना हाका मारते तेव्हा सगळीच जण येतात। सायलीला प्रश्न पडलेला असतो की पूर्णाजींना नेमकं झालंय तरी काय। पूर्णाजी या अक्षरशः चक्कर येऊन पडलेल्याच असतात। तर पूर्णाजींना सायली उठवायचा प्रयत्न करते, पण पूर्णाजी आता काही हलतही नसतात। एवढ्या बेशुद्ध अवस्थेत त्या आता पडलेल्या असतात। सायली विचार करते की पूर्णाजी असं म्हणून ती कंटिन्यू उठवायचा प्रयत्न करते, पण पूर्णाजी काही उठत नसतात। पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं पूर्णाजी या अजूनही ग्लॅनीतच असतात, त्या बेशुद्ध अवस्थेत असतात। त्याच वेळेला कल्पना त्यांच्या डोळ्यावर पाणी शिंपडत असते आणि त्यांना उठवायचा प्रयत्न करते, पण इकडे पूर्णाजी काही उठत नसतात। त्याच वेळेला कल्पना सायलीला म्हणते की सायली, तू पूर्णाजींना काही बोललीस का? म्हणजे बघ ना, पूर्णाजी काहीच बोलल्या नाही म्हणून म्हटलं। पण सायली म्हणते उलट, मीच जेव्हा रूममध्ये आली ना तेव्हा त्यांना माहितीही नव्हतं मी त्यांच्या मागे उभी आहे। त्यांना प्रियाबद्दल बोलत होत्या आणि त्यांना हे सगळं असह्य झालं तेव्हा त्या अचानक चक्कर येऊन पडल्या आणि मी तेव्हा त्यांना बघितलं। त्याच वेळेला प्रताप जे आहेत ते अर्जुनला म्हणतात की तू अश्विनला फोन कर, काय झालंय? तर अश्विन फोन रिसीव्ह करत नसतो। आता अर्जुन सांगतो की बाबा मी फोन केला आहे, पण अश्विन फोनच रिसीव्ह करत नाही आहे। दुसरीकडे महिपत हा जेलमध्ये गेलेला असतो। जेलमध्ये जाऊन तो आता अक्षरशः प्रियाचा गळाच धरतो। प्रियाला म्हणत असतो की तुला काय वाटलं, मी तुला असंच सोडेन का? तर नाही, हा तुझा गैरसमज आहे। आणि असं बोलून जोरात गळा दाबतो आणि म्हणतो, याच तोंडाने म्हटलं होतंस ना की माझ्या मुलीने खून केला आहे म्हणून, बघ आता तुला जिवंत सोडतोय का? असं बोलून जोरात गळा दाबतो। दुसरीकडे सुभेदारांच्या घरात आता श्रावणी सोमवारची पूजा असते। अचानकपणे काचेतना एक दगड बाहेर फेकला जातो आणि त्यामुळे आता घरात दगड आल्यामुळे सायली जी आहे ती अर्ध्या पूजेतना उठते आणि विचार करते की हे सगळं काय आहे। आणि जेव्हा ती उघडून बघते ना ती चिठ्ठी, त्यामध्ये अर्जुनसाठी धमकी लिहिलेली असते आणि त्यामुळे सायली आणि अर्जुनला कळून चुकतं ही धमकी दुसरी तिसरी कोणी नाही तर नक्कीच महिपतने दिली असेल। त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, अर्जुन आता तुझी वेळ जवळ आलेली आहे असं देखील लिहिलेलं असतं। सायली आता खूप जास्त अस्वस्थ होते ती चिठ्ठी पाहून, पण अर्जुन जो असतो तो तिला शांत करतो। आता सायली अर्जुन नक्की यामागे कोण आहे हे शोधून काढतील का, हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत टाटा बाय बाय।